किती गोड. दोन्ही सख्खे भाऊ वाटतात पण नसतील ते. देवाची भाषा आहे ती. जरी बाबा सांगत असतील नाहम असामी वैकुंठे योगिनाम हृदये मद्भक्तैत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. पण कसे गायन्ति हे वर्णन त्यांनी केले. अंतरीची घेतली ही संतांना भाषा समजते. संतांनी रूपक केले, त्याचा यथार्थ अर्थ लागला नाही तर लोक वेगळं अर्थ लागतात. आता ज्ञानोबांनी किती सुंदर रूपक केलंय. का त्याचा निवारा वसलती लगावतो साडे कवसेची ना शिवानी. का त्याचा निवारा फार दूर चालले तुम्ही. का त्याचा निवारा वसलती लगाव. आता काट्याची आली का ते आपल्याला जो लागतो पायाला तो नाही. काटा म्हणजे काळ. दोनो साडे कवसेची ना दोनो साडे कवसेची ना. किती शब्द बोलत. वसेची ना वसेची ना ते देवाची कुंभार. दोन थोटे एक घडची ना एक घडची ना गळतीला गळतीला त्यांनी घडतील मार्गे. दोन कच्चे एक भाज्याची ना एक भाज्याची ना. किती गोड. आता हे मडके कोणते पुन्हा पापुडे किती गोड. भाज्याची ना भाज्याची ना त्यांनी हांगल्याची ना. दोन हिरवे शिजेची ना शिजेची ना ते द्या पाहुणे. दोन दुसरे एक देवेची ना एक देवेची ना जेवेची ना देवेची ना त्याला मोजाची ना बुक्या. तुम्ही ऐकलं होतं काय विधानसभेत माजी मुख्यमंत्री यांनी जेव्हा हे सरकार बसलं तेव्हा म्हटलं लक्षात ठेवा हे रूपकात्मक अभंग आहे पण हे समजला तर बरं आहे. नाही तर लोक म्हणतील असं काय. नांदोरांचा अजून एक रूपकात्मक अभंग आहे. किती गोड रूपक आहे. आता असं दे मुंगी व्याली सिंगी झाली. आता मुंगीला काय होती बघा. मुंगीला मुंगी होईल का सिंगी होईल. ठीक आहे मुंगीला सिंगी झाली हायब्रिड असेल. मुंगीला सिंगी झाली पण तिने दूध किती दिले. आता पहा जशी काय पाण्याची काय गरज. आता ती मुंगी कोणती ती शिंगी कोणती ते हाती कोणते ते रांजण कोणते अख्खा सप्ताह संपेल तरी आमच्या आदिनाथ महाराज गोरक्षनाथ महाराज आदिनाथ हो का गोरक्षनाथ दोन्ही नाथ सांगतील तरी अपूर्ण पडेल. विठाला तसं आम्ही ज्ञानवारांच्या सन्निधीत राहिलो असणार माऊलींच्या कुशीत राहिलो असणार. तिथं सुद्धा गुरुवारची पालखी म्हटली की तिथं एक अभंग म्हणायचो आम्ही मुक्ताईंचा. मुंगी उडाली आकाशी तिने गिरली सोयासी. किती गोड अभंग. हे लेकरू आळंदीला झाले
कोणाचे कोण शिकले? वा वा वा. वय फक्त 21 आहे का? 20 सप्ताह सोबत. मला तसा चेहरा कोण सांगायची सवय बरं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. या आता आणि कीर्तन आता सुरू करायचं आपण. किती गोड गाव आहे बा. जग खेळा 2 तारखेला सुद्धा जग खेळालाच कीर्तन, पण हे जग खेळा नसेल ते दानवे साहेबांचं रूपक केलं जातं. याला तत्पुरुष समास म्हणतात. कोणता? नाव तिसरं आहे आणि अर्थ दुसरा आहे. आपण ज्या व्यक्तीच्या संदर्भात बोलतोय तो व्यक्ती केवळ नावाने आहे, पण भाव त्याच्या विपरीत आहे. तसं या भागात दिसतं वेगळं. वास्तविक कीर्तनकार सुद्धा आईबाप सांगितल्याशिवाय कीर्तन थांबवत नाही. बरेचसे कीर्तनकार महाराष्ट्रातल्या आईबापावरच मानले. असा एखादा कीर्तनकार तुम्ही शोधा की त्यांनी आईबाप कीर्तनात सांगितलं. आईबाप सांगितल्याशिवाय समाजातील लोकांमध्ये परिवर्तन होतंय. कीर्तनकारांपुढे विषय ठेवला जातो की महाराज तुम्ही आनंदावर बोला, पण शेवटचे 10 मिनिट आई वडिलांसाठी बोला. आणि कीर्तनकार बोलतात सुद्धा, किती छान बोलतात. विसरू नको रे आई बापाला, जिरविली ज्यांनी काया. वा, या पोराच्या हातातच ताल बसला. काय हाती जोडी तुझ्या सिरावर धरली सुखाची छाया वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची मान. किती गोड बोलतात. काही काही डोळ्याला दुसरं लावून रडतात, पण रडतात. बोलतात बिचारे किती. तुला मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटार गाडी, आणि बाप मिळणार नाही ही जाणरावची कोडी. म्हातारपणच्या आई बापाला लक्ष मागायला वेडा. वा, मिळणार नाही तुला आई बापाची, मिळणार नाही तुला आई बापाची. एका लेखकाने तर 20 मिनिट बाप सांगितलं. काही लोक म्हणतात केवळ आई सांगतो, तुम्ही बापही सांगा. कीर्तनकार बापही सांगायला सांगते का? कीर्तनकार बापही सांगतात, स्वतःच्या बापाला वागत नाही. कीर्तनकार आई सांगतात, काही मराठीत सांगतात. किती गोड. आई माझी मायेचा सागर. सोमनाथ तुम्ही डिप्रेशन मध्ये दिसताय. काल तुमच्या कीर्तनकार बोलले मी काहीच बोलणार नाही. किती गोड बोलतात. नदीची चांदणी तू, काही कीर्तनकारांचं कीर्तन ऐकून लोक सुधारलेत महाराज. वृद्धाश्रमात असलेली आई तिला घरी आणून सेवा करायला लागली. आम्ही आमच्या बळवंत महाराजांच्या गावाला जेव्हा कथा केली, असे 2-3 प्रसंग मी कथेत सांगितलं तर बरेच बदल दिसले. आई सांगताना कीर्तनकार सांगतात, बाप सांगताना कीर्तनकार विशेष सांगतात. आणि या भागात तर वेगळं दिसतंय. इकडे सांगितलं जातं मातरम पितरम जैव साक्षात प्रत्यक्ष देवता. ज्ञानोबाची ओबी किती सुंदर पुरावा आहे. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोड कीजे.
आई वडिलांची पूजा करण्यासाठी आपलं शरीर सुद्धा कमी करायचं. आईची पूजा ईश्वराची पूजा, बापाची पूजा ईश्वराची पूजा. आईचं मन दुखवलं गेलं म्हणजे ते ईश्वरापासून विमुख होणे. अशा प्रकारे अनेक वेळा अनेक व्याख्याने सांगत असतात. पण या अभंगात असं का? कसं? पहिलं ते भक्तीने 5000 वर्षापूर्वी सांगितलं असेल. माझा जन्म द्रविड देशात झाला, माझी वाढ कर्नाटकात झाली आणि महाराष्ट्रात क्वचित ठिकाणी, पण मला वाटतं अख्ख्या मराठवाड्यात भक्ती आहे आणि ती सुद्धा संगीतासहित. किती सुंदर आहे. माय बाप दोन्ही जीवेची, पुत्राने आई वडिलांना जिवंतपणेच मारावं असं सांगितलं. आणि चरण धरावे पायकाचे, किती गोड आहेत ते. पत्नीचा पाय पडला पाहिजे का? आनंद आहे. किसके रूप में भगवान आ सकता है क्या? माय बाप धोनी मेल्यावर वाटेला लावाव्या जीवेची. आई बापाला, तुम्हाला आई बाप आहेत का? वडील आहे, आई नाही. मग बापाला ठेवायचं का राहू दे? पण अभंगात काय सांगितलं? माय बाप दोन्ही. आता या अभंगातली माय कोणती? या अभंगातला बाप कोणता? या अभंगातला बाप आहे मोह आणि या अभंगातली माय आहे ममता. आणि ज्याला खरा परमार्थ करायचा असेल, या दोघांपासून लांब गेल्याशिवाय परमार्थ होत नाही. किती सुंदर श्लोक आहे. पहिला श्लोक तुम्ही श्रीमद भगवद्गीतेतला ऐकता, ज्ञानोबा त्याच्यावर फार सुंदर बोलताय. इथं बोललं जात आहे, धृतराष्ट्राकडून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव. पण हा जो मामका हा शब्द आहे ना, हा मामका हा शब्द म्हणजेच धृतराष्ट्राचा मोह आहे. मामका पांडवाश्चैव किम पूर्वत संयय. परंतु ज्ञानोबा काय बोलताय? पुत्र स्नेह मोहितू धृतराष्ट्र असे कुसित. हे म्हटलं लांब पाय दिसत आहेत पण डोकं दिसत नाही. तो 90 वर्षाचा बाबा आहे, झोपू द्या त्याला.
उशी आणली नाही रे बेटा, उशी पण आणलं पाहिजे. मोह भयानक आहे. मोह कोणता का असेल तो त्रासच देतो. मी गातो ना क्या, चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सिर पर चढ़ाना ना चाहिए, चाहे बेटे कितने सुंदर हो उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस भजन में मोह कोणता का असेल ना, गावाविषयीची आसक्ती सुद्धा मोहच आहे, घराविषयीची आसक्ती सुद्धा मोहच आहे. पुत्र दारा धन हे सर्व मोहाचा प्रकार आहे. यांच्याविषयी जास्त प्रेम हा मोह. अर्जुनाचाही मोह आहे आणि धृतराष्ट्राचाही मोह आहे. अर्जुनाचा मोह समष्टी मोह आहे आणि धृतराष्ट्राचा मोह व्यष्टी मोह आहे. आपल्या पुत्राला घेऊन ये. अर्जुनाचाही मोह आहे. न कांक्ष विजयं कृष्ण न च राज्यं सुखादित्य किं नो राज्येन गोविंद किं भोगं किमितेन वा येषाम् अर्थिकांक्षितन्नो राज्यं भोगा सुखादित्य तैमेव स्थिता युद्धे प्राणं त्यक्त्वा बलानित्य. यांच्यासाठी मी यांना मारावं आणि याच्यासाठी मी जगावं. जे ज्यांना मी माझं म्हणतोय ते मला मारायला होते पण मी त्यांना मारणार नाही, हा समष्टी मोह आहे. गुरुं हत्वा इमान भावा श्रेयो भक्तुम भैक्षमपि लोके हत्वात कामोस्तु गुरुने हेव भुंगी भोगात रुधिरात प्रदिग्धात. आणि यांच्या रुधिराने यांच्या रक्ताने आपल्याला राज्य म्हणा नकोय. अर्जुन नाही बोलते, अर्जुनाचा मोह बोलतोय. धृतराष्ट्र नाही बोलते, तो तर अंधराज आहे, पण धृतराष्ट्राचा मोह बोलतोय. आणि जेव्हा मोही बनतो ना मनुष्य तेव्हा ईश्वरापासून दूर जातो. म्हणून ज्याला ईश्वराची सन्निधी अखंड प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे त्याने पहिलं काम करावं, बाप मारावा. झोपलेला आहे तुम्ही, गोड हसणे बेटा. बाप मेला मग म्हातारीला काही जिवंत ठेवायचं, तिलाही मारायचं. कारण ती ममता म्हातारी मेल्याशिवाय बोधपुत्र जन्माला येत नाही आणि बोधपुत्र जन्माला आल्याशिवाय आत्माराम प्रगट होत नाही आणि आत्माराम प्रगट झाल्याशिवाय संत सुंदर होत नाही. बोधपुत्र निर्माण ममता जिवंत आहे. संत तुलसीदासजींचं भजन फार सुंदर आहे. पाके केश जन्म के साथी ज्योति गई नैनन ते ममता तू न गई मन में ममता तू न गई मन में. माझं आणि मी याला खूप जवळ ठेवते. कोण? महात्मा लोक सांगतात समता का भाव जगाते जगराम सियाम देवो पुण्यान करी जगराते जगराम सियाम देवो.
ममता म्हणजे माझ्याकडे जे ते तर माझं आहे, पण लोकांचंही माझं असं. एक पोर तुम्हाला काय त्रास देत आहे किडे, पण तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त त्रास देत आहे. नका त्यांचा पक्ष तोडू नका, तसं तसं बसतोय सरकार. मी दुसरा शब्द वापरेल ममतेसाठी, इच्छा. लई त्रास देते. आणि तिसरा शब्द वापरेल आसक्ती. किती शब्द कोण आणला? आसक्ती. काय नाव आहे ती? कीर्तनातही कुठूनही मागूनही पुढूनही काय उसका क्या कहना, आसक्ती. कुठे येते ती? कीर्तनात सुद्धा कधी कधी तमाशाची आठवण येते. आसक्ती. तारक मेहता का उल्टा चष्मा पाते का? पाते का? पाते का? पाते? खोटं नको बोलू, खरं बोल. पाते का? इकडे इकडे उभे राहा तिथून उभे राहा ना. घाबरू काय उभं राहा. मुलींनी फार पुढे जायचं. पाहते का तू? दया भाभी कोणाची बायको आहे? असे गीतेत किती श्लोक आहेत बेटी? गीतेत किती श्लोक आहेत? तू फार टॅलेंट आहे, पण तुला सांगत नाही कुणी. तू जेठाला सांगू शकते. तू दया भाभी सांग. दया भाभीची भाषा येते तुला? बापू के बाबा. लेकरू गोड आहे, पण त्याला ममता, आसक्ती, इच्छा काय हे सांगितलं. असे महाराज एक पैशापासून, एक आणापासून, 1 रुपयापासून 100 रुपयापर्यंत, 100 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत, 1000 रुपयापासून लाखापर्यंत, लाखापासून कोटीपर्यंत, कोटीपासून अब्जापर्यंत, अब्जापासून खरवापर्यंत, खरवापासून निखरवापर्यंत, निखरवापासून पद्मापर्यंत, पद्मापासून शंखापर्यंत, शंखापासून अंत्यपर्यंत, अंत्यपासून परार्धापर्यंत एवढा असावा. हा जो भाव आहे त्याला काय म्हणावं? चाह पैसों से आणू में आते गए. चाह पैसों से आणू में आते गए, चाह आनो से रुपया बुलाते रहे, चाह रुपया से नोट बनाते रहे, चाह नोट से होटल में जाते रहे, चाह होटल से होटल बुलाते रहे. शिवनेरी रामादेवर पुढचाच आहे. कशी चहा असते. माझ्या चिमणाने इतकी सुंदर बोल बसवली, पण माझ्या लेकराच्या मनात अजून सुद्धा इच्छा असेल मी पंडित बनावं. पंडितानंतरची पुढची पदवी कोणती? कोणतीच
पण कोणी ना कोणीतरी आपल्यापेक्षा विशेष बनतोच. रुपया, नोट, कोठी, हॉटेल, बोतल, पीले पेड़ा, चाह पीली जिन्होंने वो पीले हुए, चाह छोड़ी जिन्होंने वो रसीले हुए, निष्ठवस्ति शतम दशशतम लक्षम सहस्राधिको, लक्षशाम सिद्धिपालकम सिद्धिपतिम, चक्रे शताम वांचति, चक्रे शाम सुरराजताम सुरपतिम, ब्रह्मा परम वांचति, ब्रह्मा शिव पदम शिव हरि पदम आशावधि को गता, हिला मनावे आसक्ती, हिला मनावे ममता, म्हणून ममता रूपी माय सुद्धा मारायचे आहे. आणि ते जिवंतपणीच मारायचे आणि पुत्रानेच मारायचे. पुत्र म्हणजे जीव. जीव जोपर्यंत मोहरूपी बाप, जोपर्यंत ममता रूपी मायला मारत नाही तोपर्यंत जीवाला ईश्वराचा खरा साक्षात्कार होणार नाही. ठीक आहे, आम्ही मोहरूपी बाबाला मारू, ममता रूपी मायला मारू, मग पुढे काय करू? चरण दधारे माय लागे, चरण दधारे पहिला अर्थ निघतो पत्नीचे पाय धरावे आहे आणि खरा अर्थ आहे चरण धरावे बाप एकाचे चरण धरा, बाकी सर्वांची अपेक्षा ठेवू नका. खर तर बघितलं पहिला अर्थ जास्त जीवनात लागतोय लोकांचा. पैसा मारा परमेश्वर, पत्नी मारा गुरु. आणि तुम्ही हो सुद्धा म्हटले होते. चरण धरावे. आमचे गोविंद महाराज शरण म्हणत होते, कारण ते गेले असते देवाला शरण. कारण देवा आणि आनंदी जवळ येते म्हणून देवाला शरण गेले असते. कारण गोविंद आहेत तेव्हा म्हणजे गोविंद बुवांचा आवाज आणि बाजूला असलेले उभे व्यक्ती रवी महाराज आणि त्यांच्या बाजूला हे कृष्ण. आवाज गोड आहे पण शरण काही का असं गेले. आणि म्हटलं वाले तर पत्नीचा पाय पडवा की नको. किती शब्द गोड आहे. माझं म्हणणं आहे नाद भक्ती सुद्धा विषय आहे पण भागवत महत्वाचा विषय आहे.
अच्छे लोग ये अच्छी पहचान कीर्तनात झोप नाही भाग्यवानाचं लक्षण मला आवडतं झोपलंच पाहिजे कारण कीर्तनकाराचा फॉर्म टिकून राहतो किती शब्द आहे तरुणी प्रभुता के कोणी बाबाचा ऐकतो मला कोणाचा सल्ला जास्त घेतला जातो साल्याचा सल्ला आणि बायकोचा सल्ला तरुणी प्रभुता साधु संत को कोई नहीं माने तीसरों को बहुमान किती गोड झोपले ना झोपा दोनों गरब बोल सपीरे दूध गया दूध कोण घेत नाही घर कर बोल सपीरे मदिरा पे बिका सती को धोती न मिले कसबीन का सा पहना हे तर चालू आहे महाराज आणि इकडे तुम्ही म्हणतात चरण धरावे पहिला बरोबर का काय का ते पत्नीचा पतीने पाया पडावा का पत्नीने पतीचा पाया पडावा ना कोण कोणाचा पाया पडतो शिवाजी आता काय नोंद नाही आल्या पहिला पत्नीला कोणाला मी पोहोचलो ग आई सासूने सुनेचा पाया पडावा का सुनेने सासूचा सुनाने सासूचा पण किती नाव बोलायचं सुन सासूला सांगते सुन सुन माझ्या बापाला त्या माहितीने सुन इकडचा अर्थ तो नाही घ्यायचा मला माझ्या अर्थ नाही सांगायचा मला जो अभंगातला गर्भित अर्थ आहे तो सांगायचा चरण धरावे बा वेगळा करा बा म्हणजे तुम्हाला मला नामदेवराव सांगतात अहो दादा अहो आप्पा अहो अण्णा अहो जी बा चरण धरावे बा एकाचे कोणाचे कटावळी कर जाते त्याचे चरण धरावे जिन चरण नसे निकसी सुरी सरी शंकर जटा समाई हे भजन राम चरण सुखदाई भजन राम ते चरण गोड चरण कारण त्या चरणाचा जवळ सर्व आहे तुकोबरा सुद्धा सांगतात तुझे पायी सुख आणि तुझे पायी सुख सर्व आहे म्हणून याच्यासाठी तुझी चरण सेवा साधावा घेईन मी जन्म याच्यासाठी चरण फार मोठे पण कोण पाहत ते तुम्ही ऐकली भागवत कथा त्या भागवत कथेमध्ये गोपी गीतात फार सुंदर वर्णन केले गोपींनी प्रणत देही नाम पाप दर्शनम तृणचरानुगम श्रीनिकेतनम परिपरापितम एकरामुगम जय
बाळ पप्पा वाजवणारे पाहतो मी, पण दोन्ही हसताना दिसतात हे आनंद आहे. गाय सुद्धा बोलत आहे, त्यांच्या बेंबी पासून गातात प्रसन्न आहे. काही काही गाणार आहे त्यांच्या तोंडात माती टाकल्यासारखे आहे. चेहरा प्रसन्न असेल तर कीर्तनकार गोड दिसतो. काही काही कीर्तनकार जसे बोधेश्वर तुकाराम काय लावणार उघड डोळे इकडचं नाही तिकडचं सांग. तिकडं पुढे जिकडे तुमच्याकडचे लोक नाही तिकडे हा. प्रमथदेहिनां पापकर्षणं, संपूर्ण पापांचा नाश करणारे तुमचे चरण आहेत. रामचरण सुखदाई भजो रे बाई, हे जीवन तो दिन का. रामचरण सुखदाई, रामचरण सुखदाई भजो रे बाई, हे तो दिन का. आपण रामायण सांगताय, मराठी का हिंदी? किती चरणांचं सुंदर वर्णन केलंय महाराज. हे चरण भरतजींनी नुसते चरण म्हणून स्वीकारले असं नाही, स्वरूप म्हणून स्वीकारले. राम भक्त चला रे राम. आता तुम्हाला बंदी खाण्यात ठेवावं लागेल. चरण ते चरण शीश पर खड़ा आँखियों में पानी. राम भक्ति चला रे राम लोकांना खळावा वाटत होत्या, पण भरतजींचे चरण होते. भरतजींच्यासाठी रामांचे चरण होते, ते दिव्य चरण आहे. आणि तुम्हाला मला सुद्धा अखंड सुखाने आनंदित राहणं असेल तर चरण धरावे बायकाचे. पण तेने विन देवा सुख होय. पण इथपर्यंत झालं, पण ते चरण सहज सापडत नाही मला. नुसता मोह बाप मेल्यावर आणि ममता माय मेल्यावर लगेच चरण सापडतील असं नाही. त्या चरणांसाठी दुसरं चरण पाहिजे. भावाचे लग्न कोणाशी लावावे? चांगलंय. हिंदू धर्मात तरी भावाचं लग्न बहिणीशी लावत नाही. इतर धर्मात सांगता येत नाही, पण हिंदू धर्मामध्ये बहीण आणि भाऊ यांचं हे नातं विशेष महत्त्व करतं. इकडे बेटा तो माझा ये लवकर ये. घाबरू नको. तुला बहिणी आहेत का? बहीण आहे? भाऊ आहे? जाऊ दे. तुला बहीण पाहिजे होती का? नको नको. हा हा हा.
बहीण भावाला खूप जीव लावते ना बेटा. तुझ्या खिशात थंडी का? या सर्व माता कोणाच्या तरी बहिणी आहेतच ना. सर्व माता तुम्ही बहिणी आहेत ना कोणाच्या तरी. बहिणीचं भावावर प्रेम असेल की नाही माहिती नाही, भावाचं बहिणीवर प्रेम असेल की नाही माहिती नाही, पण हे नातं फार गोड मानलं. आणि त्या नाताची विशेषता बलिप्रतिपदा आणि म्हणजे भाऊबीज आणि रक्षाबंधनाला विशेष करून दिसते. 100 किलोमीटर अंतरावर असणारी बहीण सुद्धा रक्षाबंधनासाठी घरी येते, नाहीतर 100 किलोमीटर अंतरावरचा भाऊ सुद्धा बहिणीकडे राखी बांधायला जातो. एवढं पवित्र नातं आहे. आणि महाभारतात एक प्रसंग बघितलेला आहे, आणि त्या प्रसंगात शिशुपालाचा वध भगवान श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शनाच्या माध्यमातून केला. परंतु सुदर्शन जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या हातात प्रगट झालं, ते जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या बोटातून बाहेर निघालं तेव्हा ते जखम करून गेलं. आणि जेव्हा ती बोटाला जखम झाली, रक्त निघतंय, द्रौपदी मातेने कोणताही विचार न करता आपला दिव्य पितांबर, आपला दिव्य असलेला तो वस्त्राचा विशेष भाग तो फाडला आणि भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला. तुम्हाला माहिती, भगवान श्रीकृष्णांनी त्या दिवसापासून नाही, त्याच्या आधी जरी बहीण मानले असेल, परंतु त्या दिवसापासून खरी बहीण भगवान श्रीकृष्णांची द्रौपदी झाली. आणि जेव्हा द्रौपदीवर तो प्रसंग आला, भगवान श्रीकृष्णांच्या बोटाचं रक्त पाहून द्रौपदी माता आपला पितांबर फाडते. परंतु जेव्हा द्रौपदी मातेवर संकट येतं, तेव्हा भगवान श्रीकृष्ण नुसतं तेवढं वस्त्र नाही, वस्त्र अवतार धारण करून द्रौपदीचं रक्षण करतात. सारी बीत नारी की नारी बीत सारी की सारी की नारी की नारी की सारी की बता करने में घेतली से आरी भगवान श्रीकृष्ण सुद्धा ह्या नाताची विशेष जोपासना करतात. आणि इकडे तुम्ही बोलताय भावाचे लग्न बहिणीशी लावावे, ज्याला सप्तात ईश्वराचं दर्शन व्हावे असं वाटत असेल त्याने हे करावे. काय करावे? ब्राह्मणाचे घरी भावाचे लग्न अजून चाललंय. तुम्ही आणि खरंच चाललंय. टाळकरींनी कधीच कीर्तन ऐकलं भावाचे. अजून मी भावापर्यंत तिने बहिणी जवळ आणि पुढे जायचं नाही. मला विनेकरी काय सुंदर शब्द आहेत तुम्ही. सर्व 6 पॅक वाले दिसतात, कोणी अशी तब्येत जास्त वाढवून दिसत नाही. वया म्हणाले ते कायम धोतर दिसत नसतील ना, कधीच दिसत नाही, फक्त सप्तामध्ये ना, कारण त्यांच्या शर्टाच्या मापावरून समजते. दांडग्यांना वा खरं तब्येती सारखेच नाव आहे. दांडग्यांना परमार्थ ज्याला विकसित होणे असेल त्याने हा संबंध जोडावाच. व्यावहारिक जीवनामध्ये नाहीये ते चांगलं. नाथबाबांनी फार सुंदर वर्णन केलंय. शत्रूला सांगावया प्रत्येक जगामध्ये दाखवले. बैल बाबा दोघा जणांचा विवाह लागेल.
सांगितलं आणि तुम्ही 700 वर्षापूर्वी सांगितलं का बहीण भावाचं लग्न आणि हे लग्न लागल्याशिवाय तरीच पावावे मोक्षपदा हे लग्न लागल्यानंतरच मुक्ती प्राप्त होईल मोक्ष प्राप्त होईल. आता हा भाव कोणता भाव नाही बरं का भाव कोणता भाव अहम भाव नाही द्वैत भाव नाही प्रेम भाव आणि प्रेमात भावाला तिसरं नाव आहे अष्टसात्विक भाव. अष्टसात्विक भावाचं वर्णन फार सुंदर केलं भक्तिशास्त्रामध्ये स्तंभस्वेदतो रोमांच सुरभंगो अथवैपतो वैवर्गम अश्रुप्रलय इत्येष्टो सात्विको मता. हा सात्विक भाव जो आहे अष्टसात्विक भाव जो आहे तो ईश्वराच्या जवळ नेणार आहे. भावेन देवो कलयादेंद्र भावेन देवो भावाशिवाय देव नाही परंतु हा भावाचा संबंध भक्तीशी जुळल्याशिवाय बहीण ही भक्ती बहीण धावून आली. या भक्तीशी संबंध जुळल्याशिवाय नुसती भक्ती कोणी कामाची नाही नुसतं ज्ञानही कामाचं नाही आणि नुसती भक्ती कामाची नाही. भक्ती जर अज्ञानयुक्त असेल ती सुद्धा घातक आहे आणि ज्ञान अहंकारयुक्त असेल तीही घातक आहे. म्हणून भावाच्या युक्त असलेली भक्ती ईश्वराच्या जवळ नेणारे आहे. आणि जेव्हा भक्ती युक्त अंतकरण भावयुक्त अंतकरणाने भक्ती केली जात असेल आता हे वाक्य खरं आहे का भावयुक्त अंतकरणाने जेव्हा भक्ती केली जाते तेव्हा ईश्वराचा खरा साक्षात्कार होतो आणि ज्या दिवशी ईश्वराचा खरा साक्षात्कार झाला मुक्ती आहेच. भावाचे लग्न बहिणीशी लावावे तरीच पावावे मोक्षपदा. खरं जर बघितलं फक्त 9 मिनिटं बाकी थोडे 5-10 मिनिट अधिक वाढले चालतील का तुमच्यासाठी चालेल. स्वामीनाथ कारण ते यजमान आहेत त्यांच्याकडे पॅकेट आहे ना असं नका समजू. पण इतके सुंदर श्रोते महाराज पाहा तुम्ही जागेवर झोपताय तुम्ही उठत नाही. परिपूर्णता भक्तीत तेव्हा येते जेव्हा गाय बरं का आणि गाढव ही जी गाय ही गाय ब्राह्मणाच्या घरी जाऊन आणि गाढवाला आराध्य केल्याशिवाय पूर्णता भक्तीचं जीवन होत नाही. आता ब्राह्मणाच्या घरी गायीची वधावे ब्राह्मणाचे 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 घरी गायीची खरंच वर्णन करण्यासाठी महाराजांनी खूप एक संगीत चाल होती आणि आमच्या गोविंदरावाने एक संगीतातली शास्त्रीय चाल होती. ब्राह्मणाचे घरी गायीची वधावे ब्राह्मणाचे घरी गायीची वधावे
ब्राह्मण ब्राह्मण वा ते मस्त आहे. वैद्य बाबांचा शब्द होता बघा. वैद्य बाबा एका बोबड्या मुलाला बोलता येत होतं, तर बाबा सांगायचे तो ब्राह्मण. त्याला ब्राह्मण म्हणता येत नव्हतं, ते काय म्हणायचे तो ब्राह्मण. तो ब्राह्मण म्हणता म्हणता तो ब्राह्मण ब्राह्मण म्हणाला. ब्राह्मणाच्या घरी जाऊन काय मारावं? गाईला मारावं. आया आपल्या देशामध्ये तिघांना जास्त सन्मान आहे. जननी, जन्मभूमी, गोमाता. अजून तीन नद्या आहेत. त्यापैकी गंगा नदी आणि गोमाता आणि आपल्याला जिने जन्माला घातले ती माता आहे. तिघांना जास्त महत्व आहे. बऱ्याच ठिकाणी 2018 पर्यंत गोशाळा नव्हत्या, पण आज वर्तमान काळामध्ये मेघराजा सुद्धा चाललाय आणि एवढा वरसतोय की कपाशी फक्त हिरवीच दिसते. काही नुसते बोंडच दिसतात, पण कुठंच नाही. खूप पाऊस पडतोय. बाबा तुम्ही या जिल्ह्यातले जन्माला आलेली मंडळी आणि या परिसरातले तुम्ही दिसताय, पण या 2-3 वर्षापासून जो पाऊस पडतोय तो आधी असा पडलेला आहे कधी? पण 2018 मध्ये तुम्ही महाराष्ट्र बघितला, अख्खा भारत बघितला. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती मोठा दुष्काळ होता. तेव्हा गायींची सेवा नव्हते करत लोक, गायी कत्तल खाण्यात नेत होते. पण आज कीर्तनकार महाराज सुद्धा गोमातेची पूजा भक्ती करायला लागले. मी सांगत नाही, पण मी सांगून जातो. माझा हा गणवेश कीर्तनकाराचा कमी आणि गायीवाल्याचा जास्त आहे. तुम्ही कोणालाही विचार, सर्वात जास्त गायी माझ्याकडे होत्या महाराष्ट्रात. 2018 मध्ये माझ्याकडे 350 गायी होत्या. किती? आता मी त्या वाटून दिल्या असतील, पण आज सुद्धा माझ्याकडे बऱ्याचशा गायी असतील. मला त्या गायी सांगायच्या नाही, संख्या सांगायची नाही. परंतु गोमातेची सेवा सांगणं किती सोपं आहे, पण गोमातेची सेवा करणं सोपं नाही. ज्या दिवशी तुम्ही पूर्ण माझ्या धाकटे महाराजांनी सांगितलं, बळराम महाराजांनी, की महाराज मी आता गाय पाळणार आहे, मी गोमातेची पूजा करणार आहे. ज्या दिवशी गोमातेला तुम्ही विशेष स्थान द्याल, त्यावेळेला त्या दिवशी भारतवर्ष सुद्धा विशेष होईल. धन्य भारतवर्ष, धन्य यस्य परंपरा, भारतीय जनधन्य, धन्य यस्य संस्कृती. त्यात विशेष गोमातेची पूजा आहे. गोमातेची पूजा झालीच नाही. जिथं गोमातेची पूजा होत असेल ते गाव सुंदर दिसतं. जिथं गोमातेची पूजा होत असेल ते घर सुद्धा सुंदर असतं. अण्णा तुमच्या माझ्या म्हणजे तुम्ही जुन्या काळातली मंडळी, पण एक वाक्य बोलायचं ना जुने बाबा लोक, ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे. गोमातेची चरणधुली